नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आजीसमोर प्रतिमा उभी असते आणि सायली सांगत असते तुमची प्रतिमा परत आली. आणि तिला पाहून आजीला इतका आनंद होतो आणि तिला मिठी मारत ती म्हणते, अगं किती दिवसांनी भेटली, मला आई म्हणून हाक मारना. पण प्रतिमा कुणालाही ओळखत नाही, सगळ्यांपासून घाबरून लांब लांब पळत असते. ती फक्त सायलीलाच ओळखते. सायलीच्या आडोशाला जाऊन लपलेली असते. सगळेजण म्हणतात हे काय आहे, तेव्हा ती सांगू लागते तिची स्मरणशक्ती गेली आहे आणि तिची वाचाही, त्यामुळे ती कुणालाही ओळखत नाही आणि बोलूही शकत नाही. आणि रविराजला आजी फोन करून बोलवून घेतात. आजीला रविराज विचारू लागतात, काय झालं, तुम्ही एवढं रडताय काय? तेव्हा ती सांगू लागतात की इतक्या दिवसात जो चमत्कार झाला नाही तो चमत्कार आज घडला. आपल्यासमोर प्रतिमा येऊन उभी आहे. तर रविराज म्हणतो, कुठे आहे, काय सांगताय तुम्ही, हे कसं होऊ शकतं शक्य? मग ना आजीला दाखवू लागते की बघ तिथे तुझी प्रतिमा बसली आहे. आणि तिकडनं रविराज तिला वाकून पाहत असतो आणि रविराजलाही ती घाबरून घाबरून आडोशाने पाहत असते. आणि तो जवळजवळ जसं जसा येतो तसा तिला घाम फुटतो आणि भीतीने ती घाबरून उभी असते. रविराज तिला बघण्यासाठी समोर जातो आणि समोर गेल्यानंतर प्रतिमाचा चेहरा तो बघतो. हीच माझी प्रतिमा. इतके दिवस कुठे होती, काय होती, पण प्रतिमा कुणालाही ओळखत नाही. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.